देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयापुढे रामनामाचा जप करून 1100 वेळा कुठेतरी आम्ही एक भावना निर्माण करत आहोत की रामच आता आमचा आसरा। जर प्रभू श्रीराम यांचा जर आम्ही त्या ठिकाणी जप केला 1100 वेळा तर आम्हाला विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा एक रामभक्तच आहे आणि रामनामाचा जप केल्याच्यानंतर कदाचित त्यांच्यापर्यंत यांच्या या ज्या वेदना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करून राहिलेलो आहोत तर ते पोहोचल्याच्या नंतर ते आता जी आम्ही या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्या मागण्या करत आहे त्या कदाचित त्यांच्या कानावर जाईल आणि ते या पीडित परिवारांना कुठेतरी न्याय देईल या अपेक्षेने आजची आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या रसिका मार्कंडेजी यांचा भाऊ यामध्ये दगावलेला आहे, यांचा मुलगा गेलेला आहे। हे संजयजी गुप्ता आहे, यांचा सुद्धा मुलगा याच्यात गेलेला आहे। ते मदनजी वंजारी त्यांची मुलगी गेलेली आहे। म्हणजे हे सगळे पीडित परिवार आहे आणि हे मागच्या 43 दिवसापासून वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेंडॉल टाकून बाकायदा हे सगळे व्हिडिओ वगैरे लावलेले आम्ही त्या ठिकाणी। म्हणजे फडणवीस साहेबांनी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते दिवसातून आम्ही 55 वेळा तिथे LED लावून स्पीकर लावून सर्व लोक ऐकत आहे। जिल्हाधिकारी साहेबाच्या कॅबिनमध्ये या सगळ्या गोष्टी त्यांना जाऊन राहिल्या, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयामधून आम्हाला कोणताही प्रतिसाद नाही, तिथून आमदार साहेबांकडून कोणता प्रतिसाद नाही, लोकसभेचे खासदार साहेबांकडून कोणताही प्रतिसाद नाही। वडेट्टीवार साहेबांनी हिवाळी अधिवेशनमध्ये मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतरही सभागृहाने या गंभीर मुद्द्याला चालना नाही दिलेली आहे। या सगळ्या गोष्टीने हताश होऊन आता पत्रकार म्हणून लोकशाहीचा जो चौथा स्तंभ म्हणून आमची आवाज आज तुमच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत। शेवटचा प्रयत्न आहे, कारण की याच्यानंतर काहीच नाही आमच्याकडे। न्याय आम्हाला अशा प्रकारचा आहे की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या घोषणा केल्या होत्या प्रसारमाध्यमांपुढे तर त्या घोषणांची अंमलबजावणी करी। घोषणा ही होती की प्रत्येक पीडित परिवारांना 25 लाख रुपये आम्ही मुआवजा देऊ। घटनेसाठी जबाबदार जे आम्ही तुम्हाला शो करतो तेच की भाई 25 लाख रुपयाची जी घोषणा केली होती ते जर आज या पीडित परिवारांना मिळाली, कारण की बरेचसे परिवार इथे उद्ध्वस्त झालेले आहे, तर ती एक मागणी आहे। दुसरी मागणी ही आहे की याच्यामध्ये चौकशी समिती गठीत व्हावी। चौकशी समिती याच्यासाठी गठीत करण्याची मागणी आहे कारण की याच्यामध्ये जो फिर्यादी आहे तो त्या गाडी मालकाचा क्लीनर आहे। गाडी मालक हा पोलीस विभागाशी निगडीत आहे, तो PSI पदावर आहे। त्याच्यामुळं क्लीनर याच्यात फिर्यादी बनल्यामुळं या कोणत्याही परिवाराचे आजपर्यंत बयान झालेले नाही आहे। चौकशीमध्ये पोलीसवाले आतापर्यंत यांच्यापर्यंत आले नाही आणि चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केली म्हणतात। मग न्याय मिळेल कसा? न्याय मिळण्यासाठी प्रॉपर तपास व्हायला पाहिजे ना, म्हणून आम्ही चौकशी समितीची मागणी केलेली आहे। जर विशेष चौकशी समिती जर गठीत झाली तर या प्रकरणाला योग्य वळण येऊ शकते आणि 25 लोक जे दुर्दैवी याच्यामध्ये अपघाती मृत्यू पावलेला आहे तर त्यांना न्याय मिळू शकतो। तिसरी मागणी आमची ही आहे की विदर्भ ट्रॅव्हल्स याचे त्यावेळेस कागदपत्र परिपूर्ण नव्हते, त्याची PUC नव्हती। PUC ही त्या गाडी मालकांनी दुसऱ्या दिवशी काढलेली आहे, तर त्याच्यामुळे याची जर अपूर्ण कागदपत्र करून घेऊन जर हा व्यवसाय करत आहे तर याच्या विदर्भ ट्रॅव्हल्स या एजन्सीची मान्यता रद्द व्हायला पाहिजे, जेणेकरून अशा ज्या लोकांच्या जीवाशी खेळणारे जे हे व्यवसाय करत आहेत याच्यावर कुठेतरी प्रतिबंध लागेल। तर या 3 प्रमुख मागण्याला घेऊन मागच्या 42 दिवसापासून किंबहुना 200 दिवसापासून या पूर्ण परिवारांचा लढा सुरू आहे। काहीच नाही आश्वासन दिलं, त्याच्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून सोबतच मुनगंटीवार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या जवळ ते लावलेले आहे पाठीमागं बॅनर म्हणजे पोस्टर, त्याच्यामध्ये प्रत्येकाजवळ आम्ही लिखित स्वरूपात म्हटलेलं आहे आणि व्हिडिओ मागच्या 40 दिवसापासून सगळ्यांच्या समोर आलेला आहे। मीडियामध्ये आले, पेपरमध्ये आलं, प्रिंट मीडियामध्ये आले, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये आले, सगळीकडे हे म्हणजे शो झालेला आहे या सगळ्या गोष्टी। आम्ही आता सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो। सीताबर्डी पोलीस स्टेशनचे जे PI आहे त्यांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही जर त्यांच्या घरी गेले सीताबर्डीवाल्या तर त्या ठिकाणी ते आम्हाला परवानगी नाही देत आहे। आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही रामनाम जपच करत आहोत, अख्खा देश जर रामनामचा जप करत आहे तर आम्हाला रामनाम जप करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही आहे, कारण की आमची भावना आहे की आम्ही रामनामचा जप केल्याच्या नंतर कुठेतरी आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी हे लोक आमच्याशी संवाद साधेल। पण तिथे त्यांनी परवानगी न दिल्यामुळं आम्ही गेलो सदर पोलीस स्टेशनला। सदर पोलीस स्टेशनचं म्हणणं पडलं की देवगिरी जे त्यांचं कार्यालय आहे तर त्या कार्यालयासमोर आपण रामनामचा जप करावा। तर आम्हाला जिथे व्यवस्था भेटेल आम्ही त्या ठिकाणी रामनामचा जप करू, कारण की रामनामचा जपाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न हा आहे की आमच्या ज्या मागण्या मागच्या 200 दिवसापासून प्रलंबित आहे किंबहुना 42 दिवसापासून आम्ही जे साखळी उपोषण करत आहोत तर ती कुठेतरी संवाद सुरू व्हावा आणि आमच्या मागण्याची दखल घ्यावी। जिथे आम्हाला त्यांनी व्यवस्था करून दिली त्या ठिकाणी आम्ही रामनाम जप करू। एक तर 19 जानेवारी